ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गायत्री माता की जय। ओम श्री गुरु महाराज की जय। हॅलो हॅलो, हा कोण? मी आरती दत्तात्रय गडकरी सोलापूरहून बोलते. हा बोला ताई, तुम्ही स्वामी अनुभव सांगण्यासाठी कॉल केलाय का? तेवढ्यासाठी फोन केला होता. मी 20 वर्ष झाले माझा मेसचा धंदा आहे आणि मी माझ्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि त्यावेळेस म्हणजे जरा अडचण होती. बरं. मग एक दिवस एक माणूस माझ्याकडे डब्यासाठी आला आणि म्हणाला मला डब्बा लावायचा आहे. मग मी त्याला म्हणले माझी अशी अडचण आहे. त्यांनी तो म्हणला मी तुम्हाला पैसे देतो काय लागतील ते. आणि त्यांनी माझी तशी अडचण भागवली. स्वामींच्या कृपेमुळेच माझं हे असं झालं. रोज मी तारक मंत्र, स्वामींचा जप आणि 3 अध्याय वाचते. बरं. म्हणजे स्वामींनी तुम्हाला तारून नेलं मला. हो. त्या माणसाला स्वामींनीच पाठवल्यासारखं झालं. हो. असे मला खूप अनुभव आलेत, पण त्यातला मी एक अनुभव तुम्हाला सांगते. बरं, म्हणजे नित्यसेवा रोज आपण करतो? नित्यसेवा रोज. तारक मंत्र ते पण म्हणता का? 11 वेळा म्हणते. स्वामींचा जप करते आणि 3 अध्याय वाचते. तुम्हाला किती मुलं आहेत ताई? 2 मुली आहेत. लग्न झाले का? लग्न आले. दोघींना 2 मुलं आहेत. एकीला मोठीला 1 मुलगा 1 मुलगी आहे. दुसरीला 2 मुलं आहेत आणि ते पण आमचे दोन्ही जावई स्वामी भक्तच आहेत. अरे वा, खूप छान. अजून काय सांगायचंय का स्वामी बद्दल? स्वामी आम्हाला तारून नेतात. कुठल्याही अडचणीच्या बाबतीत आम्हाला कधीच अडचण म्हणजे भासू देत नाही असं. बरं. त्या घरात हे आहे, स्वामींचा फोटो आहे. त्याच रोज आमचे मालक त्याला हार करून रोज घालत असतात. म्हणजे असं हे काही नाही. मी आपली शुक्रवारी गुरुवारी त्यांची आरती करते. जेवढं मला जमेल तसं मी करते. मी अजून एक अनुभव सांगते. माझ्या मिस्टरांना फेब्रुवारी 19 साली ताप आला होता आणि ते एकदम सिरियस झाले होते. तेव्हा त्यांना अश्विनीमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना नंतर डायलिसिस चालू होते. नंतर 12 डायलिसिस झाल्यानंतर मग बायोस्कोपी केल्यावरती दर आठवड्याला त्यांना डायलिसिस करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितले. आणि मग एक दिवस एक मॅडम आल्या आणि त्यांनी म्हणल्या की काका तुम्हाला काही डायलिसिसची गरज नाही आहे आणि तुम्ही डायलिसिस करू नका. मला डायलिसिस करायचं नाही असं सांगा डॉक्टरांना. मग त्यावेळेपासून आम्ही डायलिसिस केलं नाही. आम्ही करणार नाही म्हणून सांगितलं आणि नंतर त्यांना डायलिसिस करायचं केलंच नाही त्यांचं. त्यामुळे त्यांना स्वामींनीच तारून नेलं आणि त्यांचे डायलिसिस स्वामींनीच त्या मॅडमला पाठवलं आणि डायलिसिस त्यांचं बंद झालं. हा आमचा खूप मोठा अनुभव आहे आणि आजपर्यंत त्यांना काहीच गरज नाही. एकदम छान झालेले आहेत आता. बरं. ठीक आहे. एकदम दवाखान्यात नवीन मॅडम आल्यामुळे तुमचं एकदम हे झालं, डायलिसिस वाचलं. बरं. खूप खूप धन्यवाद ताई कॉल केल्याबद्दल. मी तुमचा अनुभव शेअर करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.